गुलाबराव पाटलांच्या विधानानं वादाची शक्यता आहे। विजेच्या मुद्द्यावरून गुलाबराव पाटलांनी हे विधान केलेलं आहे। उद्योजकांना विजेचा फार त्रास होतो, वीज बंद झाली तर त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं। शेतकरी म्हणून मी वीज नसल्याचा त्रास सहन करेल, मात्र उद्योजकांना त्रास नको असं विधान गुलाबराव पाटलांनी केलेलं आहे। आमची एवढीच विनंती आहे की एक वेळेस आम्ही शेतकरी सहन करून घेऊ, पण उद्योजकाला फार त्रास होतो। कारण की उद्योजकाला मजुराला पैसे द्यायचे, जे लाईट गेली तर असं म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही, तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो। आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या साला, इथं लाईटच मिळत नाही तर कशाला उद्योग टाकायचा। आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाहीये, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस ही KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम यामध्ये तफावत दिसते। परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली, तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे। त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये। त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम, थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि शासन वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे। त्यामुळे ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितले जाणार आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। पश्चिम घाटातील 2515 गावांचं क्षेत्र संरक्षित, 27 जुलै 2026 ला मसुदा सुधारण्याची मुदत संपली। पर्यावरण मंत्रालयाने अंतिम मसुद्याची मुदत संपल्याने पश्चिम घाट परिसरातील नमूद गावे पर्यावरण संवेदनशील घोषित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रातील नवीन प्रकल्प, खाणकाम आणि मोठ्या बांधकामांवर बंदी तसंच विविध कडक निर्बंध लागू होणार आहेत। यामध्ये पुणे जिल्ह्यातील 414 गावे तर नाशिक जिल्ह्यातील 203 गावांचा समावेश आहे। देशातील निम्म्याहून अधिक महामार्ग रखडले, महाराष्ट्रात सर्वाधिक 60 प्रकल्पांचा खोळंबा, महामार्ग मंत्रालयाची राज्यसभेत माहिती। जमीन संपादन, वन परवानग्या आणि कंत्राटदारांच्या आर्थिक समस्यांमुळे राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना मोठा विलंब होतोय। रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार या विलंबामुळे प्रकल्पांचा खर्च वाढून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते। शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील KYC पूर्णपणे मोफत, शुल्क घेतल्यास कठोर कारवाई, शासनाचे सेवा केंद्र चालकांना निर्देश। शासनाने स्पष्ट केले की पात्र लाभार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी कोणत्याही प्रकारचे पैसे आकारले जाऊ नयेत। गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्राचा परवाना रद्द करून कडक कायदेशीर पावले उचलण्यात येतील। कर्जमुक्तीची रक्कम पुढील आठवड्यापासून जमा होणार। पहिल्या यादीतील 16 लाख शेतकऱ्यांना 13,000 कोटींची कर्जमुक्ती। शासकीय योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे हस्तांतरित केले जातील। ज्यांच्या माहिती चुका आहेत त्यांना तक्रार निवारण यंत्रणेद्वारे सुधारणा करून या सवलतीचा लाभ घेता येणार आहे। नागपूर जिल्ह्यात तासभराच्या मुसळधाराने उपराजधानीमध्ये ठिकठिकाणी जलकोंडी। दुपारी 2 तासात 104 तर दिवसभरामध्ये सरासरी 179 मिलीमीटर पाऊस। अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शहरातील नाले, भुयारी मार्ग तुडुंब भरून सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। यामुळे शाळांमधील विद्यार्थी अडकून पडले तसंच रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। डेंग्यू चाचणीला 600 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारू नका, खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीला निर्देश। आरोग्य विभागाने पावसाळ्यातील आजारांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन ठराविक चाचण्यांचे दर निश्चित केलेत। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तसंच रॅपिड किटचा वापर करणाऱ्या प्रयोगशाळांवर प्रत्यक्ष पाहणी करून दंडात्मक पावले उचलले जातील। आषाढी वारीमध्ये ड्रोनने मोजले 32 लाख वारकरी। सोलापूर ग्रामीण पोलिसांची AI तंत्रज्ञान वापरून मोजली संख्या। अद्ययावत प्रणालीद्वारे भाविकांची चेहरेपट्टी आणि पोशाख यावरून ओळख पटवून अचूक आकडेवारी गोळा करण्यात आली आणि या पद्धतीमुळे एकाच व्यक्तीची पुनरावृत्ती टाळून डिजिटल सुरक्षेचे सर्व नियम पाळण्यात आले। नाशिकच्या डोंगरपट्ट्यावर दुहेरी भूसंकट, सलग भूकंपाचे धक्के। सुरगाण्यात जमिनींना भेगा, इगतपुरीमध्ये डोंगर खचला। सततच्या पावसापाठोपाठ झालेल्या भूगर्भीय हालचालींमुळे अनेक शेतजमिनींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। प्रशासनाकडून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पाहणी करून बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत।
सोलापूर जिल्ह्यात नव्याने 550 आपले सरकार केंद्र, आमदारांचे प्रशासनाच्या भूमिकेवर लक्ष, प्रशासनाचा प्रस्ताव तयार, वशिलेबाजी बंद होण्याचा दावा, गुणवत्तेला मात्र प्राधान्य, नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि सुविधा मिळवून देण्यासाठी नवीन सेवा केंद्रांची भर घातली जाणार आहे. पारदर्शक निवड प्रक्रियेसाठी डिजिटल कौशल्य आणि पायाभूत सुविधा या निकषांवर उमेदवारांची निवड केली जाईल. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची शक्यता नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण. दोन्ही गटातील संघर्ष कायम राहण्याचे संकेत. सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या स्पष्ट विरोधामुळे पक्ष एकत्र येण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झालाय. दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांच्या बैठका होत असल्या तरी ही भेट कौटुंबिक किंवा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आधारित असल्याचं सांगण्यात येतंय. नांदेड जिल्ह्यातील 14 मंडळांमध्ये सोयाबीन उत्पादकांना 80 कोटींचा प्रलंबित पीक विमा लवकरच. आमदार श्री जया चव्हाण यांची माहिती. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे येत्या आठवड्यामध्ये उर्वरित विमा भरपाईची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्जमाफीची दुसरी यादी. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार. शासनाकडून पात्र लाभार्थ्यांच्या आधार पडताळणीचं काम वेगाने सुरू असून प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर थकीत कर्जाची रक्कम थेट खात्यामध्ये जमा करून पूर्ण माफी दिली जाईल. मृत्यूनंतरही अवहेलना. नांदेडमधील 305 गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच नाही. गावचा रस्ता आणि पानंद रस्त्यालगत अंत्यसंस्कार करण्याची गावकऱ्यांवर वेळ आली. जिल्हा परिषदेने प्रशासकीय पातळीवर सर्व ग्रामपंचायतीमध्ये जमिनीची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. शासकीय वन आणि गायरान जमिनी उपलब्ध असून देखील संबंधित विभागाच्या अयोग्य धोरणामुळे ही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी कर्जमुक्तीसाठी नागपूर विभागातील 79,336 शेतकऱ्यांची यादी जाहीर. 532 कोटी 75 लाख रुपयांचा लाभ. सहकार विभागाने घोषित केलेल्या या आकडेवारीमध्ये केवळ नियमित कर्ज फेडणाऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. सध्या उर्वरित लाभार्थ्यांचे आधार पडताळणीचे काम वेगाने पूर्ण केले जाते. प्लॅस्टिक नोटांना ग्रीन सिग्नल. अर्थ मंत्रालयाकडून 1 अब्ज पॉलिमर नोटांच्या फील्ड ट्रायलला मंजुरी. संसदेत माहिती दिली. चाचणी यशस्वी झाली तर अंमलबजावणी होणार. हवामानाचा प्रभाव आणि नोटांची टिकाऊ क्षमता तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे 10 आणि 20 रुपयांच्या नोटांवर हे प्रयोग केले जाणार आहेत. तसेच कागदी चलनी नोटा पूर्णपणे बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. कर्जमाफीच्या आनंदावर सर्व्हरचं विर्जन. ऐन पेरणीच्या हंगामामध्ये आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची फरफट. पहिल्या टप्प्यातील याद्या जाहीर केल्यानंतर 2 दिवसांपासून महाई सेवा केंद्रांवर गर्दी. सर्व्हर डाऊनमुळे दिवसभर ताटकळत शेतीची कामे रखडली. खरीप हंगामातील कामे बाजूला ठेवून शेतकरी आवश्यक कागदपत्रांसह केंद्रांवर रांगा लावून ताटकळत उभे राहत आहेत. तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्यामुळे केंद्रांची कार्यक्षमता वाढवण्याची मागणी जोर धरते. नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 970 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त. जिल्ह्यातील 2118 शेतकऱ्यांना फटका. 128 गावांमध्ये सोयाबीन आणि भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुसळधार पावसामुळे जिरायती, बागायती आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. प्रशासनाकडून बाधित क्षेत्राचं पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली जाते. विदर्भात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियाला रेड अलर्ट. हवामान विभागाने अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवत प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश दिलेत. स्थानिक नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगून सुरक्षेचे नियम पाळावेत असं आवाहन करण्यात आले. अमरावती विभागात वर्षभरामध्ये 12,500हून अधिक निराधार योजनेचे अर्ज मंजूर. 4 महिन्यात 3,379 अर्जांची नोंद. संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ सेवा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अधिक मदत मिळण्याचा मार्ग सुकर झालाय. मार्च ते जुलै या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 2,518 अर्ज मार्गी लावून त्रुटी असलेले अर्ज दुरुस्तीसाठी परत पाठवण्यात आलेत. नाशिक जिल्ह्यातील उमराणेच्या NCCF केंद्रावर परराज्यातील हलक्या प्रतीचा कांदा. शेतकऱ्यांनी ट्रक अडवल्याने तणाव. मध्य प्रदेशमधून 20 ते 25 गाड्या हलक्या दर्जाचा माल खरेदी केंद्रांवर उतरवला जात असल्याचं समजताच स्थानिक कांदा उत्पादकाने तीव्र विरोध दर्शवला. स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला जाचकाठी लावून डावललं जात असल्याचा आरोप करत खरेदी प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. कापसाची पेरणी क्षेत्र देशामध्ये 5.96% घटलंय. सर्वाधिक घट उत्तर भारतात. दक्षिण भारतात मात्र क्षेत्र वाढलंय. पावसाचं विषुरी आगमन आणि प्रदीर्घ घंटामुळे यंदा मध्य आणि उत्तर भारतातील खरीपाच्या पेरणीवर विपरीत परिणाम झाल्याचं दिसून आलंय. या घटलेल्या पेरणी क्षेत्रामुळे चालू हंगामात एकूण कापूस उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता कृषी तंत्रज्ञांकडून व्यक्त केली जाते. सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली. पेरण्या खोळंबल्या. विहिरी आणि ओढे कोरडे पडले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. काही गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा. पावसाच्या अभावामुळे जिल्ह्यातील 80% खरीपाची कामे ठप्प झाली असून विहिरी आणि ओढे कोरडे पडलेत. जलस्रोत आटल्यामुळे जलसंकट निर्माण झालं असून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली.
राज्यभरात 13 ऑगस्ट पासून लाळ खुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण, पशुधनाचे 100% लसीकरण करा. पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर किरण पाटील यांचे निर्देश. पशुधनाला घातक विषाणूजन्य आजारापासून संरक्षण देण्यासाठी राज्यभरात विशेष लसीकरण मोहीम राबवली जाते आणि या मोहिमेमध्ये केंद्र शासनाकडून मोफत लस उपलब्ध करून देण्यात आली असून पशुपालकांना दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले. दारणा धरणातून 6 दिवसांमध्ये 46,000 क्युसेक विसर्ग जायकवाडीच्या दिशेने पाणी झेपवलं. भावली आणि बाम धरण ओव्हरफ्लो दारणा 86% भरलंय. कॅचमेंट एरियामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जलसाठ्यामध्ये प्रचंड वाढ होऊन पाण्याचा मोठा साठा उपलब्ध झालाय आणि यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असून भात लावणीच्या कामांना मोठा वेग आलाय. नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही 2 लाख द्या, अन्यथा राज्यभर आंदोलन. शेतकरी नेत्यांचा इशारा. प्रामाणिकपणे कर्जाची पुनर्भेट करणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांना प्रोत्साहन आर्थिक मदत न मिळाल्यामुळे असंतोष निर्माण झालाय. शासनाने त्वरित हा लाभ लागू न केल्यास राज्यव्यापी तीव्र लढा उभारण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिलाय. पिकांचं नुकसान होऊन देखील पीक विमा मिळत नसेल तर विमा भरायचा कशाला? लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामधील हाताळ शेतकऱ्यांनी व्यथा व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे पिकांची अतोनात हानी होऊन देखील अनेक महसूल मंडळांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यापासून वंचित राहावं लागलंय. विमा कंपन्यांच्या जाचकाटी आणि नियमांमुळे वारंवार नुकसान होऊन देखील आर्थिक आधार मिळत नसल्याचं चित्र समोर आलंय. धरणे तुडुंब आता विसर्गाची दास्ती. दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश धरणे 70 ते 93% सुरक्षित विसर्ग करण्याचं मोठं आवाहन. संततधार पावसामुळे जलप्रकल्पांमध्ये पाण्याची आवक वेगाने वाढत असून धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा ओघ सुरू करण्यात आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे तैनात करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात 3 वर्षात जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होणार. 873 वर्गखोल्यांची किरकोळ तर 166 वर्गखोल्यांची अति आवश्यक दुरुस्ती होईल. विद्यार्थ्यांना आनंददायी आणि सुविधांयुक्त वातावरण मिळावं यासाठी जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करण्यात आलाय. पुढील 3 वर्षांमध्ये जवळपास 30 कोटींच्या बजेटमध्ये 1039 शाळांचं सुसज्जीकरण करण्यात येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.